त्यांनी काय केलं, एका डॉगच्या पाठीत सळी टाकली आणि ती प्रेग्नेंट होती. ते आपण म्हणतात की प्लास्टिक खाते कचऱ्याच्या हो. तर त्याच्यासाठी तुमचं काय विजन आहे की परप्रांतीय माणूस होता तो. तर मग असं झालं आणि मला विचारलं गेलं, तुम लोग हमारे बदलापूर में क्या कर रहे हो? मी नितीन मुळे. मी अक्ष जाधव. स्वागत आहे तुमचं अनस्क्रिप्टेड भारत या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपल्यासोबत स्पेशल गेस्ट आहेत सोनाली, मृणाल आणि सिद्धी. बिझनेस क्षेत्रामध्ये त्यांनी एक उंच अशी भरारी घेतली आहे. ती त्यांचा हा जो प्रवास आहे जाणून घेऊया त्यांच्यासोबत. तर आज मुळात आता आपण बघतो की बिझनेस हे भरपूर क्षेत्र आहे किंवा सेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आता तुमचा जो सेक्टर आहे ना, मी सांगतो की हे जे पेट शॉप आहे यांचं आणि हे डॉग्स वगैरे जे पेट्स आहेत नॉर्मली त्यांच्यासाठी खूप कॅम्पेन पण चालवतात आणि पेटच्या पूर्ण क्षेत्र जो आहे त्याच्यासाठी काम करतायत. तर तुमच्यासाठी भरपूर क्षेत्र होती. भरपूर आपण बोलतो क्लोथिंग असतं किंवा फिल्म इंडस्ट्रीचे भरपूर सेक्टर्स असतात आता आपल्याकडे उपलब्ध वुमन्ससाठी. तुम्ही हा क्षेत्र का चूज केला? ऍक्च्युली बेसिकली असं होतं की आम्ही बिझनेस काय करायचा ह्याच्यावरनं आमची सुरुवात झाली. आणि आमच्या डोक्यात पहिल्यापासून तिघींचं होतं की आम्हाला जॉब नाही प्रिफर करते आम्ही, आम्हाला स्वतःच काहीतरी करायचं अशी खूप पहिल्यापासून इच्छा होती. हे करण्यासाठी आम्ही बदलापूरमध्ये इथे आलो. कारण की इथे इकॉनॉमिकल कॉस्ट आम्हाला कमी पडत होती बाकी कोणत्याही सिटीपेक्षा. पण जेव्हा आम्ही इथे आलो आमचा बिझनेस काहीतरी काढायचा म्हणून, तर तिथे आम्ही असं ऑब्झर्व केलं या सिटीमध्ये की इथे अॅनिमल वेलफेअरला खूप कमी प्राधान्य दिलं गेलंय सगळ्याच बाबतीत. ना वॅक्सिनेशन होतात, ना न्यूटरिंग होतात, ना म्हणजे प्रोडक्शन कंट्रोल आहे, काहीच नाहीये. दरवेळेला आमच्या नजरेत यायचं की एका फिमेल डॉगला बाळ झाले आणि बाळ झाल्यानंतर ते बाळ टिकले नाहीये, कोणीतरी मारले, गाडी खाली आले, मेलं. एकदम हलगर्जीपणा खूप आहे होतं. तेव्हा आम्हाला ते रिअलाइज झालं. मग आम्ही असा विचार केला की आपण ह्यांच्यासाठी काहीतरी करूयात. आज आपल्याला थोडं नॉलेज पण आहे तर आपण ह्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो. मग आम्ही जे इथे वेटरनरी डॉक्टर्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून आम्ही त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन गॅदर केली, आम्ही त्याचा थोडा स्टडी केला आणि आम्हाला हे साधारणतः लक्षात आलं की ह्याच्यात बदल घडवायचा असेल तर या फील्डमध्ये पडावं लागणार आहे पर्सनली. मग आम्ही जेव्हा रस्त्यावर आम्हाला कोणता डॉग दिसायचा ज्याची हालत स्पॉट ट्रीटमेंट एवढी नाहीये, घेऊन जाऊन पर्सनली केअर करायला लागेल, तर ते डॉग आम्ही रेस्क्यू करायचो. आमचं फार्म होतं, आम्ही वर्मी कंपोस्ट आमचे फार्म आहेत, तर आम्ही तिथे ते एनजीओ एक आम्ही साइड बाय साइड सुरू केला. येस येस. आम्ही मग त्याच्यानंतर आम्हाला रिअलाइज व्हायला लागलं की खूप खर्च आहे ह्याच्यामध्ये आणि आपल्या या म्हणजे स्टार्टअप मध्ये आपण ते नाही करू शकत. तर खर्च कसला आहे, मेनली जेवणाचा वगैरे वगैरे आम्हाला खूप खर्च यायचा. ते करता करता आम्हाला रिअलाइज झालं, एक काम करूया, पेट शॉप टाकूया. पेट शॉपने काय झालं की आपल्याला त्या मार्जिन मध्ये फूड मिळेल जेणेकरून आपण त्या तिथे पण देऊ शकतो आणि जे पेट पॅरेंट आहेत, माणसं आहेत, ह्याच्यात आपण अवेअरनेस अॅनिमल बाबतीतचा आम्ही देऊ शकतो की का तुम्ही भूतदया ठेवली पाहिजे. ह्यासाठी आम्ही ते सुरू केलं. आज 4 वर्ष झालीत आम्ही या फील्ड मध्ये आहोत. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही चालू केलं? येस येस सर, करेक्ट सर. कोरोनाच्या काळामध्ये एकदम कमी बिझनेस तिकडे बिझनेस सुरू केला कारण की त्याच वेळेला समजायला लागलं होतं की आसपासच्या अॅनिमल्सची, मी फक्त डॉग नाही बोलणार, आमच्या फॉर्मचं नाव किंवा आमच्या शॉपचं नाव आहे ऑल अबाउट अॅनिमल्स. ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला एक पिग जरी आणून दिलं तरी आम्ही तेवढ्याच प्रेमाने काळजी घेणार आहे. तुम्ही कुत्रा द्या, आम्ही तेवढंच प्रेमाने काळजी घेणार आहे आणि तेवढंच आम्ही आतुरतेने त्याची ट्रीटमेंट पण करू असं. तर हा बिझनेस आयडिया कुठे तुम्ही म्हणजे काय चाय पिताना तुम्हाला आयडिया आली किंवा कॅन्टीन मध्ये कुठे कॉलेजेस, म्हणजे मग फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कसे भेटलात, कसे तिघी म्हणजे कझिन्स आहात किंवा काय फ्रेंड्स कसे? नाही, ऍक्च्युली फ्रेंड्स होत आम्ही. मी आणि मृणाल आम्ही सेम कॉलेजला होतो डिप्लोमाच्या वेळी. सो तेव्हा आमची भेट झाली, फ्रेंडशिप होती आणि कायम होतं की काहीतरी स्वतःचं करायचंय. सो इंटरेस्ट कायम त्याच्यात होता. आणि सोनाली पण म्युच्युअल फ्रेंड होती, म्हणजे फ्रेंडची फ्रेंड होती. मग तशी तिची ओळख झाली आणि म्हणतात ना, विचार जुळले की लोक आपोआप एकत्र येतात. सो तसं आमचा झाला ग्रुप आणि इव्हेंच्युअली मग आज आहोत तिथे आहोत. मी इंजिनियर आहे. ओके. आणि तुम्ही देखील सेम. तर नॉर्मली प्रत्येक जण विचार काय करतो की बाबा चला मला डिग्री झाली, मी एवढं मोठं शिक्षण घेतलंय. त्यांच्या आई वडिलांचं असतं की नाही बाबा आम्ही एवढा खर्च आम्ही इन्शुअर केलाय तर यांनी कुठेतरी आता हातभार आपल्याला लावायला पाहिजे, जॉब केला पाहिजे, इन्कम घरामध्ये आली पाहिजे.
जे लोन काढलेलं आहे ते फेडण्यासाठी आता त्यांचा हातभार लागला पाहिजे. तर मार्केटमध्ये एवढे सगळे जॉब्स अवेलेबल असताना किंवा इतर बिझनेस असताना तर तुम्हाला एक क्षेत्र निवडावं. ट्रेनच्या दगदगी बघितलेल्या तुम्ही. ते तर बघितलंच आहे. म्हणजे मी जर माझ्याकडे सांगितलं तर मी जॉब करायची. आफ्टर माझा मास्टर्स झाल्यानंतर मी जॉब केला. बिझनेस पासपोर्टला होते ठाणे. 1 वर्ष केला, पण त्या ट्रेनचे धक्के किंवा ते टेन्शन, कामाचं बर्डन ते सगळं बघितल्यानंतर आणि सॅलरी वगैरे पण नॉर्मल होती, पण खूप टेन्शन असायचं. पण तेव्हा जाणवलं की स्वतःची काहीतरी आयडेंटिटी पाहिजे. तर मग आणि नंतर हे लोक भेटलेच होते, चांगले फ्रेंड्स झालो होतो आम्ही. आणि आमच्या तिघींचं असं होतं की बिझनेस करायचंय, स्वतःची आयडेंटिटी काहीतरी पाहिजे. आणि म्हणजे भले घरून काही फायनान्शियल सपोर्ट वगैरे नसेल तरी आम्ही तिघींनी खूप छान मेहनत केली आणि मग या क्षेत्रामध्ये बिझनेस करायचा. मग त्याच्यावर विचार केला की काय काय केलं पाहिजे. स्टडी केला आम्ही सगळ्यात की काय आता मार्केटमध्ये गरजेचं आहे, पुढे जाऊन डिमांड कशाला असणार आहे. मग ऑर्गॅनिक काय केलं पाहिजे का, पेट शॉप्स मध्ये मग आता जसं हिने सांगितलं की पेट शॉप आम्ही कसं स्टार्ट केलं, तर मग याच्यातनं आम्हाला विचार आला की काय काय आम्ही करू शकतो. याची सुरुवात तुम्ही कशी आणि कुठून केली? आणि सुरुवात जेव्हा आपण कुठल्याही एखाद्या बिझनेसची करत असतो बऱ्याच साऱ्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. तर तुम्ही याची सुरुवात केली कुठून आणि सुरुवात करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागतं? ऍक्च्युली इनिशियली जेव्हा आम्ही रेस्क्यू करायचो, आम्ही तुम्हाला सांगितलं, तर त्या दरम्यान आमचं डॉक्टरकडे विजिट खूप वाढायचे. आमच्या दिवसाचे 6-6, 7-7 तास सर्जरीमध्ये जायच्या, ट्रीटमेंटमध्ये जायच्या. सलाईन लावून सकाळी 8 वाजता आम्ही जायचो, कधी दिवसात 2 वेळा सलाईन, 3 वेळा सलाईन. हे करण्यामध्ये आमचं म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण दिवस आमचा त्या क्लिनिकमध्ये जायचा. आता त्या क्लिनिकमध्ये गेल्यानंतर आम्हाला हे रिअलाइज झालं की ओके, पब्लिक येते, आपण ह्यांना बिझनेस सुरू करायचा, आपण काय करू शकतो, पेट शॉप काढू शकतो. जवळपास कुठेच एरियात नाहीये आणि हे बदलापूर गावाच्या जवळ आहे थोडंसं आमचं, तर तिथे पटकन कोण एवढी रिस्क घेत नाही. मग आम्ही त्याच क्लिनिकच्या शेजारी आम्ही शॉप बघितला आणि डॉक्टरांची पण आम्ही बोललो. ते आमचे सुरुवातीला त्यांनी आम्हाला खूप हे केले. डॉक्टर मंदार गावकर म्हणून आहेत आपल्याच बदलापूरमध्ये, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला स्टार्टिंगला. आणि त्यांना पण कुठेतरी माहित होतं की हे लोक मटेरियलिस्टिक ह्याच्यात पळत नाही, त्यांना ऍक्च्युअली बदल घडवायचा आहे. म्हणजे आता जर बघायला गेलं तर पेट शॉप इज ओनली की फक्त पेट्स अॅनिमल सेल करतात. पण आम्ही मग त्याच्यासाठी ओळखलं जातो की कम्पॅशन, की भूतदया. आम्हाला खरंच आहे इमोशनली, आम्ही त्या सगळ्या बेबीजला आमच्या बाळासारखं आम्ही जपतो आणि त्यांची सगळ्यांची काळजी घेतो. आणि हेच सांगतो की अवेअर करतो लोकांना की तुम्ही काय केलं पाहिजे, कसं त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. हे फक्त पैसा कमवण्यासाठी नाही करत आहेत आम्ही पेट शॉप चालवतो. बाहेर बघायला गेलं पेट शॉपला आम्हाला अजूनही कॉल येतात की कॉल केला की फूड वगैरे पेक्षा आम्हाला हे कॉल येतात कोणतं बाळ आहे का काय. रेस्क्यूच्या पेक्षा जास्त तुम्हाला आम्हाला सेल साठी खूप, आणि इनफॅक्ट सजेस्ट ब्रीडर्स पण खूप लोकांनी अप्रोच केला की तुमच्याकडे जागा आहे तर ठेवा तुम्ही आणि कमिशन मध्ये आपण विकूया, आणि काय पैसा खूप आहे त्याच्यात. आणि खूप वेळा हेही झालंय की लोक आम्हाला आमच्याकडे येतात, तुमच्याकडे लॅब आहे का, जर्मन शेफर्ड आहे का, हे आहे का, ते विचारतात. आम्ही त्यांना हे सांगतो की आमचा रूलच आहे की वी डोंट सेल लाईफ. आम्ही एका प्राण्याच्या जीवाच्या अगेन्स्ट आम्ही पैसे घेत नाही. इनफॅक्ट आम्ही खूप वेळा असंही केलंय की आता एखादा सपोज पेट पॅरेंट आहे, त्याच्याकडे डॉग आहे, त्यांनी सपोज 5,000ला डॉग घेतलाय, आज 10 दिवस झाले त्याला डॉग नको आणि त्याला देऊन टाकायचंय. भरपूर लोक. आम्ही काय केलंय, तो मला बोलतो की 10,000ला मी 5,000ला घेतलंय ना, मला ऍटलीस्ट 4,000 आले पाहिजे त्याचे. प्रॉफिट अँड लॉस. तर मग मी त्याला 4,000 रुपये दिले आणि मी घेऊन अडॉप्शन करवलं. म्हणजे आम्ही हेही केलं, म्हणजे आम्ही पैशाने त्यांना घेतलं आणि फ्री मध्ये देऊन टाकलं. घर की लाईफच्या अगेन्स्ट मनी हे नाही होऊ शकत. फॉर दॅट मॅटर तुम्ही कधी आमच्या शॉपमध्ये आलात तर तुम्हाला दिसेल की आमच्याकडे स्ट्रे डॉग्स जे आम्ही पाळलेले, ज्यांना आम्ही फीड करतो. आज आम्ही 4 वर्ष झाले ऑलमोस्ट 75 to 100 चा काउंट आम्ही रोज फीडिंग करतोय 5 वर्षांपासून लगातार. स्टरलायझेशन आम्ही आमच्या स्वतःच्या फंड्सनी केलेलं आहे. ऑल ओव्हर अॅनिमल्सचं जेवढं पण येतं ते आम्ही ट्राय करतो की आम्हाला ज्याच्या थ्रू मिळाले त्यांनाच परत द्यावं. ह्याचं आमचं म्हणजे हे आमचं एक टार्गेट आहे की आम्हाला ऍटलिस्ट आम्ही जिथे राहतो तिथे अवेअरनेस वाढवायचा आहे
मध्ये साम दाम दंडभेद करून कसंही व्हायला लागलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे काही फेस पण केले. म्हणजे आमच्या पर्सनल काही भांडणं कधीच नाही, पण त्या बाळासाठी कोणत्या डॉगसाठी, कॅटसाठी जर काही होत असेल, काऊसाठी कोणतं जर काय होत असेल, पण चुकीचं करत असेल तर आम्ही तिथे हो. तिथे पण आता तुम्ही एक चांगला प्रश्न मानता. आपण काऊसचं बघितलं हा. की म्हणजे आपण तिला पण जन्मी मानतो, आपण तिला माता Yes. मानतो, पण आत्ताच्या काळाला ते आपण बघतात की प्लास्टिक खाते, कचऱ्याच्या हो, हो, डब्यात. हो. हे काऊज आहे ज्यांच्या आपण जे दूध पितो हे नॉर्मल सगळ्या छोट्या छोट्या पोरांना असतं, किंवा आपण जे अडल्ट असतात, लहान पोरं, गाईला नाही भेटलं तर पण ते गाईचं दूध पितात ते. हो. आणि ते गाई खातात त्याच्यावरून ते दूध बनतं. प्लास्टिक वगैरे ते पण ह्युमॅटायझेशनला हे हो. चुकीसाठी आहे. ऍक्च्युली ह्याच्यावर पण गव्हर्नमेंटने चांगला घेतला होता, हम्म. मध्यंतरी चांगला जोर घेतला होता की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा. हम्म. ह्याच्यासाठी पण कंपल्शन खूप सिटीज मध्ये केलेले आहे. फॉर एक्झाम्पल मी पनवेलची आहे मुळात, तर आमच्याकडे तर ओला सुका वेगळाच असतो. ओला डंप करायचा वेगळी जागा आहे आणि सुका डंप करायची वेगळी जागा आहे. ज्या वेळेला तुम्ही ओला एकत्र कराल, सपोज गाई खात पण असेल, गाई सुका कधीच नाही खाणार, बरोबर. ती ओलाच खाणार. जे आपलं भाज्या राहतात किंवा काय जे आपण जेवण टाकतो बेसिकली फ्रुट्स हे ते खाणार आहे. ह्यानी आपण खूप प्रमाणामध्ये गायींचं म्हणजे वाचवू शकतो, प्रॉब्लेम येणार आहे. आणि गाय ही असा प्राणी आहे ज्याच्याकडे सगळ्यात शेवटचं लक्ष जातं लोकांचं, बरोबर. कारण की ती त्रास दाखवतच नाही, ती डायरेक्ट एक दिवस जीव सोडते. हा विषय जो त्या गायीबरोबर रोज राहत नाही त्याला कळू शकत नाही की ही त्रास आहे का नाही. असं डॉगचं कसं शेपूट हलवली समजलं की नाही हलवली कळतं, अरे काहीतरी इश्यू आहे, लागलंय तर समजतंय. गायींचं नाही. डॉग्स इमोशन प्रकट तरी Exactly, करतात. exactly. जसं ती आपली आई असते, हा, ती हा. आपण किती पण हो, हे करून हो. कष्ट करते ती, हो. पण ती कधी इमोशन नाही दाखवत. Exactly. पण तिला तो त्रास होत असतो. येस ते समजणारे म्हणजे त्याने समजून घेणारे पण खूप कमी लोक आहेत. हेच आम्हाला बदल बट जे अॅनिमल लव्हर्स आहेत ना, त्यांना इमोशन्स कळतात की रस्त्यावरचा एखादा डॉग चाललाय, पास होतोय, तर तो कोणत्या वेदनेत आहे, हॅपी आहे, तो खेळतोय, काय त्याला एक्सप्रेस करायचंय, हे त्या अॅनिमल लव्हरला कळतं. नॉर्मल माणसाला लोक आम्हाला वेळी बोलतात. वेडे बोलतात की काय त्यांच्याशी बोलत हे बसता. अॅनिमल बिहेवियर समजणं हा, हा. आता एवढं त्यांच्यात राहून आम्हाला समजायला लागलं. तर कधी कधी आम्ही रस्त्यात जाताना म्हणतोय काय रे असं करतो. तर आमच्या आसपासच्या लोकांना वाटतं की हे किती म्हणजे ह्याच्यात आहे, पण एकदा त्यांची भावना समजायला लागली ना, त्याच्यानंतर तुम्ही या जर्नीतनं मागे नाही शकत. ह्याच्यात पुढे जाणं आहे, ह्याच्यातनं तुम्ही मागे नाही शकत की आज तुम्हाला कळते, उद्या अचानक ठरवून आता मला नाही म्हणजे बेसिक असं. आहे का प्रत्येकामध्ये भूतदया असली पाहिजे, हे कॉमन सेन्स आहे किंवा बेसिक आहे, बरोबर. पण ते नसतं सगळ्यांना. आणि कसं आहे, प्रत्येक प्राण्याचं एक लँग्वेज आहे, ती समजा बॉडी लँग्वेज आहे, ती समजायला लागली, डोळे वाचता यायला लागले की मग इमोशन होतात आणि मग मागे वळता येत नाही, असं होतं. असं. आणि आता तुम्ही मला वाटतं तुम्ही स्वतःही घरामध्ये तुम्ही पेट्स पाळता, yes. तर त्यामुळे जेवढे तुमचा जीव त्यांच्यावर आहे तेवढा जीव तुम्ही जे सगळे. स्ट्रीट डॉग्स असतील Yes. किंवा बाकी सगळ्यांवर. animals असतील त्यांच्यावर तेवढे जीव लावता. सोसायटीमध्ये जिथे राहता तुम्ही, तर तिथे जे बाकी जे तुम्ही फीडिंग वगैरे करता किंवा मेडिकल हेल्प करता, तर सोसायटी मधल्या लोकांचा काही त्रास वगैरे किंवा सोसायटीशी कसं फेस करता तुम्ही? खूप जास्त. कारण सोसायटी म्हणलं ना की तिथे सगळेच प्राणीप्रेमी किंवा अॅनिमल लव्हर असतील असे नसाय, असतात. कारण काही कसे आपल्या घरामध्येच एक ब्रीड पाळतात आणि त्यांना फक्त तेवढंच मर्यादित राहतं, हो. परंतु तुम्ही घरातलं करून बाहेरचंही करताय आणि तुमचा जो काही इन्कम किंवा जो काही प्रॉफिट असेल ते तुम्ही तुमच्यावर स्वतःवर न खर्च करता किंवा तुमचं फ्युचर न बघता सध्या जी वस्तुस्थिती आहे, जे आपल्याला करता येईल, जे मुख्य जीवनासाठी करता येईल, त्यासाठी विचार करताय. खरीच खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाने ही गोष्ट विचारात आणली पाहिजे आणि मुख्य जीवनावरती प्रेम केलं पाहिजे. जशी या धर्तीवर प्रत्येक माणसाला राहण्याचा अधिकार आहे, तसाच प्राण्यांना देखील आहे. सोसायटी म्हणलं की तिथे सगळेच प्राणीप्रेमी असतील किंवा अॅनिमल लव्हर असतील असं नाही. सोसायटी म्हणलं की तिथे बऱ्याच वेगवेगळ्या विचारांची लोक आहेत, तर सगळेच प्राण्यांवरती प्रेम करतात असं नाही. तर सोसायटीमध्ये जेव्हा तुम्ही फीडिंग करत असाल किंवा मेडिकल हेल्प करत असाल, कुठले डॉगचे असेल, कुठले प्राण्यांचे असेल, तर आजूबाजूची लोक आहेत जे परिसरात वावरलेली, त्यांना तुम्ही कसं फेस करता? किंवा आता बघा कुठल्याही सोसायटीमध्ये कोणी फीडिंग करत असेल, अरे नाही रे तुम्ही इथे नाही करायचं, किंवा तुम्हाला इथे कोणी हक्क दिलाय, तुम्ही इथे नाही करू शकत, ते घाण करतात, ते शिसू करतात, त्यांचा वास येतो वगैरे, अशा बऱ्याच गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल. तर अशा लोकांना तुम्ही कशा पद्धतीने फेस करता, त्याच्यावर थोडस विश्लेषण आम्हाला. आम्ही
खूप जास्त प्रॉब्लेम्स फेस केले, करतो पण आहेत आता पण. आणि त्याच्यामध्ये मग फीडिंग जेव्हा आम्ही रोज सगळ्या डॉग्सला खाऊ घालतो, तर तेव्हा मग खाऊ घालताना प्रॉब्लेम्स फेस करतो की कुठे त्यांना खायला द्यायचंय. मग तिथे आजूबाजूला भरपूर लोक असतात, काही प्राणीप्रेमी आहेत, नाहीयेत. तर मग सोसायटीमध्ये पण आम्ही भरपूर फेस केलं. जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलेलो की आमच्या घरामध्ये पण आम्ही जेव्हा आमच्या घरी पेट्स आहेत, 2 डॉग आहेत, 2 कॅट. तर मग डॉगचा नॉर्मल त्यांचं फीचर आहे भुंकतात, तर आवाज आला तरी पण बाहेर येऊन सांगायचे, ते दरवाजे ठोकायचे पहाटे उठून की बाबा तुमचा डॉग भुंकतोय. आता नॉर्मल फीचर आहे की बाहेर काहीतरी आवाज आला तर नॉर्मल ते भुंकतात, पण तरी त्यांना प्रॉब्लेम व्हायचा. आणि मुली आहेत तर म्हणून मग त्यांना असं वाटायचं की काय बोलू नाही शकत, तर मग ते अजूनच त्यांचं मग सगळी फॅमिली, ते पूर्ण बिल्डिंग मधले लोक येणार, बोलणार, हे सगळे प्रॉब्लेम्स. आणि फीड करताना तर भरपूरच. मग त्याच्यामध्ये आमच्या बिल्डिंग मध्ये आता नाम आहे, बट आहेत प्रॉब्लेम्स आहेत. आता कुठेतरी नॉर्मल झाले, कारण आम्ही तेवढे स्ट्रॉंग राहिलो, तेवढा आम्ही लोकांना समजावलं पण तिथे. आणि फक्त हार्शली नाही, पोलाइटली पण लोकांशी बोललो. बेसिकली आम्ही खूप प्रयत्न केला. सुरुवात आपल्याकडनं सुरू करायची, म्हणजे आमच्या सोसायटीकडनं सुरू करायचा आम्ही खूप प्रयत्न केला. बरीच माणसं होती, आणि जसं दादा म्हणलं की सगळे प्राणीप्रेमी नसतात, पण प्राण्यांना नीट राहू देण्यासाठी प्रेम असायची गरजच नाहीये, माणुसकी असायची गरज आहे. तर माणूस तर तुम्ही जन्मता आहात, तेवढी फक्त मेंटेन करा, एवढं फक्त आमची इच्छा होती. आमचं कधीच असं म्हणणं होतं की जाऊन आम्ही फीड करतो, तुम्ही पण तुमचे 4 पैसे काढून फीड करा, पण त्रास देऊ नका. आहेत त्यांना त्यांच्या ह्याच्यावर राहू. तुम्ही ज्या दिवशी फिडिंग बंद करा त्या दिवशी ते अग्रेसिव्ह होतील, त्या दिवशी ते चार्ज करतील. मग तुमचे प्रॉब्लेम अनलिमिटेड आहेत. मग तुम्हाला तर ते मुख्य काय म्हणतात, ब्लेम करायला तुम्हाला 100 रिझन मिळू शकतात. एकच रिझन काफी आहे त्यांना न त्रास देण्याचे, ती हे माणुसकी. तेवढी जरी ठेवली प्रत्येकाने तरी खूप पीसफुली आपण राहू शकतो. आमच्यासारखं आम्ही सांगत नाही त्यांना की तुम्ही येऊन त्यांना फीड करा किंवा तुम्ही त्यांची खूप जास्त काळजी घ्या, काहीच गरज नाहीये. बट ऍटलिस्ट आम्हाला तेवढा त्रास नका देऊ. आम्ही जर त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करतोय ना, तर तुम्ही ते फक्त बघा आणि तुमच्या रस्त्याला जा, काही प्रॉब्लेम नाही की तुम्ही कराच म्हणून. बट आम्ही जे करतोय त्याच्यात आम्हाला सपोर्ट करा की बाबा आम्ही चांगलं काहीतरी करतोय का, हे सगळं आहे. पण इथे बदलापूरमध्ये अवेअरनेस खूप कमी आहे इथे, कारण डॉग्सची पॉप्युलेशन खूप जास्त आहे. आता डॉग्सची पॉप्युलेशन कधी होते, जेव्हा गव्हर्नमेंट न्यूट्रिन साठी जे पैसे आले ते युज नाही करत. ते पैसे कुठे जातात माहिती नाही. आता भरपूर पैसे येतात, वर्षाचे पैसे असतात ते, की त्या तेवढ्या सोसायटीमध्ये बाळाची त्या नसबंदी केली जाते. कितीतरी हजार डॉग्सचे पैसे येतात, पण ती नसबंदी नाही होत. आणि मग ते एक बाळ नाही होत, 6 12 पिल्लं होतात. मग जास्तची पिल्लं रस्त्यावर येणार, ऍक्सिडेंट्स होणार, लोक त्यांना मारणार, मग ही क्रुएलिटी होती. आणि मग जेव्हा त्या पिल्लांना त्रास होतो तेव्हा आमच्यासारखे जे आहेत ते त्यांना मग मेडिकल ट्रीटमेंट करतात किंवा काही असेल मेडिकल केअर, किंवा घरी आणतो, किंवा आमच्याकडे जेवढी पण जागा आम्ही त्यांना हे करतो, चांगलं करायचं ट्राय करतो. बट हे लोकांमध्ये अवेअरनेस नाहीये, तो आम्ही कुठेतरी आमच्या पेट शॉप किंवा एनजीओ जो आहे असं म्हणतो. तुम्ही फक्त इमॅजिन करा, आपण पोलीस स्टेशनला का जातो न्याय मिळवायला, की माझ्या बरोबर चुकीचं होतंय तर मला प्लीज हेल्प करा, शासनाने मला मदत करावी, या आपण अपेक्षेने जातो. आता एखाद्या माणसाशी मला प्रॉब्लेम आहे, मी पोलीस स्टेशनला जाते, त्याला सांगते मला हा माणूस अमका त्रास देतोय, हे प्रॉब्लेम आहे मॅम. आम्हाला पोलीस स्टेशनला पिल्लांना वाचवायला जावं लागतं की तुम्ही वाचवा, ते त्रास देत आहेत. आमच्या एरियामध्ये लोकांनी पिल्लं प्लास्टिकच्या पिशवीत बांधून नदीत फेकलेले, जिवंत पिल्लं पायाने ठेचलेले, आणि त्याचे कॅमेऱ्याचे फुटेज असेल, पायाने ठेचले, म्हणजे नुकतं जन्मलेलं बाळ जे दुधावर आहे, डोळे उघडले नाही त्याचे, हाता एवढं पिल्लू, ते पायाने ठेचलेत लोकांनी. आम्हाला हे न्याय घ्यायला आम्हाला पोलीस स्टेशनला जायला लागतं. माणसाला माणुसकी राहिली नाहीये, ह्याच्यासाठी आम्हाला शासनाची हे घ्यायला लागते, मदत घ्यायला लागते. शासन तुम्हाला हेल्प करतं. पण चांगली गोष्ट आहे की इथले पोलीस स्टेशन जे आहेत ते आमच्या सगळ्या ओळखीचे आहेत, ते लोक सगळे आणि ते इनफॅक्ट पोलीस स्टेशन वाले सुद्धा जे आहेत तिथे पोलीस अधिकारी, त्यांच्या एरियात तुम्ही जाल तर त्यांनी स्वतः डॉग्स पाळले, स्वतः पाळले. आम्ही तिथे सगळ्या डॉग्सला तिथे जाऊन ट्रीटमेंट येस, आमच्याकडनं काय मदत आम्हाला करता आली ती आम्ही कायम केली आहे. आणि लकीली जेवढी जमते त्यांना मदत करायला आम्हाला, त्यांनी पण आम्हाला प्रयत्न केलाय मदत करायचा. म्हणजे जे ब्रीड डॉग असतात तेव्हा ते लोक चांगलं वाटतं ना, की चांगलं वाटतं. जे आपले इंडियन ब्रीड आहेत, जे आपलं रक्षण करतात कुठलं, म्हणजे आता बोलतात की चोरी होते, डकायती होते,
50% सिक्युरिटी ते आपण देत देतात ना. हो. कॅमेरा वगैरे त्यासाठी खूप लांबची गोष्ट आहे. लोक हे ब्रीड म्हणजे की शो ऑफ, ब्रीड आणलं फक्त शो ऑफ साठी, त्याच्यात पण किती नंतर पैसे जेव्हा- मोजले हे हो. महत्वाचं. आणि नंतर किती जेव्हा फायनान्शियली प्रॉब्लेम्स होतात त्याचे, आता ब्रीड आहे ऑब्विसली ते बाहेरचं आहे, ते बरोबर. इथे नाही त्यांना ते सूट होत एन्व्हायरमेंट, आणि त्यांचं खायचं प्यायचं किंवा त्यांना आपल्या इंडियन डॉग्स पेक्षा, इंडियन कोणत्या पण अॅनिमल पेक्षा ब्रीडला जास्त काळजी घ्यायची गरज असते. मग त्यांना ती मेडिकल ट्रीटमेंट किंवा डॉक्टरचं चेकअप वगैरे ते खूप जास्त असतं ऍज कम्पेअर टू आपल्या नॉर्मल इंडियन पेक्षा. तर पण लोक नंतर बोर होतात, नंतर त्यांना जमत नाही फायनान्शियली किंवा त्यांची तेवढी काळजी घेणं जमत नाही, मग सोडून देणं हा एक त्यांच्याकडे ऑप्शन असतो. मग ते सोडून देतात. ब्रीड तुम्ही सहसा बघितलं असेल रोडवर मग खूप जास्त मिळते, मोठ्या हट्टेकट्ट्या हस्की किंवा लॅब ह्या अशा असतात. मग त्या लोकांना समजायची गरज आहे, बाबा तुम्हाला नाही जमते ना तर नका घेऊ. बेसिकली कसं आहे, कोणतेही ब्रीड डॉग जे आहेत हे बाहेरचे, ह्यांचं जे मूळ आहे ते बाहेरचे, म्हणून ह्यांचे केस जास्त आहेत. आता थंडीचे ठिकाणी केस जास्त लागतात बॉडी गरम ठेवायला. आता ज्या वेळेला ते इंडियामध्ये आपण हे करतो त्यावेळेला त्याच्या बॉडीचे एक पर्टिक्युलर हाल होतात. गरमीमुळे हीट होणं, टिक्समुळे लगेच टिक फिवर होणं, इम्युनिटी कमी होणं, कारण की त्याचं कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट त्याला मिळत नाही. मग ते डॉक्टरचे विजिट्स वाढतात, खर्च वाढतो, कधी कधी बाळ मरतात. आता इंडियन डॉग ते रस्त्यावर राहतात, त्यांच्याकडे कोण बघत नाही तरी मोठे होऊन पॉप्युलेशन वाढते. हे ब्रीड घेऊन त्याच्यावर 10-15 खर्च करून तरी पण ते जाते. म्हणजे आपल्या इंडियन डॉगची इम्युनिटी भरपूर 100%. प्लस इंडियन डॉग्स ला नीट ठेवलं तर ते ऍज शार्प ऍज ब्रीड डॉग होऊ शकतात, पण अंडर एस्टिमेट केलं जाते कारण की इझिली अवेलेबल आहे हा इश्यू. उद्या जाऊन जर इंडियन डॉग्स पण पैसे लावायला सुरू केले ना तर लोक पैसे मोजण्यासाठी इंडियन डॉग घेतील. पण आज कसं इझिली अवेलेबल रस्त्यावर मिळतात, मग त्याची व्हॅल्यू कमी झाली. आज आमच्याकडे असे कितीतरी पोलीस खात्यातले लोक आहेत जे इंडियन डॉग वापरतात पोलीस मध्ये. हा, आपल्या सेनेत पण आता हो, इंडियन डॉग्स घ्यायला सुरू केलेलं आहे. नीट ट्रेन केलं ना तर ह्याच्याहून शार्प ब्रीड नाही आता आजच्या टाइमात. ब्रेड म्हणलं की कसं माहितीये का, ब्रेड म्हणलं की आपल्याला शेवटी ते बाहेरचे आले, आपल्याला त्यासाठी पैसे मोजावे लागतात, आपल्याला विकत घेतो. तर संविधानामध्ये प्राणी विकत घेणे किंवा विकणे कायद्यानुसार तर सद्गुण आहे. तर तुम्ही बोलता की ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहेत ते तर विकू शकतात आणि विकत घेऊ शकतात, परंतु बऱ्याच ठिकाणी इलिगली प्राण्यांची खरेदी विक्री केली जाते. तर त्यावर आपलं काय मत आहे? हे कसं आहे की आज मी फॉर एक्झाम्पल एक हस्की, आपण एक हस्की घेऊयात की सहसा इथे मी बघितलं बदलापूरमध्ये हस्कीचं थोडं वेळ जास्त आहे, खूप क्रेज आहे. ठेवायला माहित नाही कसं ठेवायचं, पण क्रेज खूप आहे. म्हणजे घरी AC गावात राहतोय आम्ही, 1 RK घर आहे. तरी आमच्याकडे हस्की आहे. हे प्रकार तर खूप आहे. आता प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही 1 RK मी तर म्हणते तुम्ही एका रूम मध्ये राहा तरी सुद्धा तुम्ही घेतलं तर तुम्हाला सांभाळणं आलं पाहिजे. म्हणजे बेसिक जर कोणता ब्रेड घ्यायचंच आहे तर पहिला इन्फॉर्मेशन काढा की हा. बाळाला काय हा, गरजेचं आहे, requirement काय आहे. काय. आज आपण जेव्हा फॅमिली प्लॅनिंग करतो तेव्हा आपण बघतो ना की हे बाळ 4 वर्षांनी 5 वर्षांनी शाळेत जाणार आहे, मग मला एवढे पैसे लागणार आहेत, उद्या मला त्याचे शिक्षण आलंय. तसं हे पिल्लांचं नाही केलं जात. ह्यांचं काय हौशी पुरती मौज आणि वस्तू असे कितीतरी पेट पॅरेंट आहेत की माझं छोटा मुलगा आहे, छोटा मुलगी आहे, तिला हाऊस आहे तर मला पाहिजे, कुत्रा मांजर पाहिजे, घेऊन जातात आणि नंतर मुलगा मोठा झाला म्हणून रस्त्यावर सोडून देणार. आणि आम्हाला फोन येतात असे की आयदर तुम्ही घेऊन जा, कोणाला तरी फॅमिली बघा, नाही तर आम्ही रस्त्यावर सोडून हे देऊ. आम्हाला ब्लॅकमेल केल्यासारखे येतात फोन की आयदर तुम्ही अडॉप्शन करवा याचं, नाहीतर आम्ही आम्ही रस्त्यावर रस्त्यावर सोडतो. सोडून देऊ. म्हणजे तसे आमची जबाबदारी येते. पण रस्त्यावर नको सोडायला म्हणून म्हणून आम्ही मग खटाखट सुरू करतो आमची, इथे फोन करा, तिथे फोन करा. लहानपणी तुम्हाला क्यूट वाटतं म्हणजे हो, बाळाचं exactly. तुम्हाला ते तुम्ही आधी फायनान्स बघत नाही किती काय लागतं किंवा त्याला काय काहीच नाही. compensation काय लागतं. आणि दादा जे म्हणतात ना की ते इलिगल आहे, ते सर्टिफिकेट ज्याच्याकडे लायसन्स आहे तो ते करू शकतोय. पण आता ह्याच्यामधला अजून एक असा पर्स्पेक्टिव्ह आहे जो साधारणतः बाहेर येत नाही. तो असा आहे की जेव्हा एक फिमेल डॉग घेतली जाते जी पुढे जाऊन बाळ देणार आहे, ती आपण घेतोय 20,000ला फॉर एक्झाम्पल. हस्की घेतो तर 30-35,000 पण धरूया, चांगलं डबल कोट वाला 30-35,000. 35,000 दिल्यानंतर ती आपल्याला रिटर्न मध्ये किती देते ह्याचं मोजणी सुरू होते ब्रीडरकडे. कसं होतं, एकदा तिला मेट करणार,
तिला पण एका हायफाय हस्कीशीच मेट करणार, म्हणजे पिल्ल स्ट्रॉंग आले Okay. पाहिजे. ठीक आहे, एकदम प्लॅनिंग तिथे खूप चालतं. मग तिथे तुम्ही मेट करणार, तिला 5-6 पिल्ल होणार, प्रत्येक पिल्लू मागे 20,000 निघाले, 6 चे 1 लाख रुपये काढले तिने. ओके. आता ऍक्च्युली डॉगला पूर्ण आयुष्यामध्ये 2च्या वर नाही मेट केलं पाहिजे, कारण की बॉडीचे हाल होतात. ऑलरेडी ते बरोबर. वेगळ्या कंडिशन्स मध्ये आहे आणि त्यांना पाहिजे तेवढं न्यूट्रिशन आपण कधीच देऊ नाही शकत. कधी ना नेहमी काय ना काय कमी पडणार आहे. त्या केसमध्ये ज्या वेळेला ती एक एजला येते, विच इज अबाउट 7 years ऑर समथिंग, की ती प्रेग्नेंट तर होतीये पण बाळ मेलेली पण निघतायत किंवा पोटातच मरतायत किंवा आले बाहेर तरी ते नीट नाही हे होते, त्यावेळेला त्या डॉगला रस्त्यावर सोडलं जातं. आणि मग आमच्यासारखे जे अॅनिमल लवर वेडे फिरतायत, सो कॉल्ड वेडे, त्यांच्या हातात ते डॉग येतात आणि मग पुढचं आयुष्य ते आमच्या डोळ्यासमोर घालतात. मग ते असं बोलण्यासारखं होतं की जबरदस्तीचं ते मेट करवलं हा, इट इज ऍज गुड एज रेप. रेप. सो ते तसंच बघितलं आणि हे पाहिजे. पण तुम्हाला सांगते मी, आफ्टर अ सर्टन पॉइंट 2दा मेटिंग झाली वगैरे ना, ती फिमेल स्वतः रिफ्यूज करते की मला नाही करायचं. नाही तिला तिच्या बॉडीची कंडिशन करते. ही लोक बांधतात, आणि तरी पण हे जबरदस्ती जबरदस्ती करवलं. स्टँड ब्रीडिंग स्टँड येतो. स्टँडवर बांधतात आणि मेल सोडतात. म्हणजे डीप जाऊन तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला युट्यूबला खूप सारे अशा व्हिडिओज मिळतात की किती जबरदस्ती त्यांच्यावर ते केलं हो जातं. हो, आणि हे रेप हा एकच शब्द आपण युज करू शकतो. जिथे कन्सेन्शन नाहीये तो रेपच आहे. म्हणजे ब्रीडिंग म्हणजे एका फिमेल डॉगला 1 ते 2 वेळापेक्षा जास्त वेळा डिलिव्हरी करून घेणे. हा, म्हणजे ती जेव्हा ते- रिफ्यूज करते तेव्हा तिला जबरदस्ती करणे हम्म. ते चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे जसं मनुष्य असेल किंवा प्राणी असेल, ज्यावेळेस समोरच्याची म्हणजे हे नाही Capacity नाहीये. नाही आणि तुम्हाला जबरदस्ती सांग- करतोय, इट्स अ वन टाइप ऑफ हा. तुम्ही जर बाळाला गेला, जर वेटला विचारलं कोणत्या पण सर्जनला, ते लोक तर हे सांगतात की जर त्या बाळाची जर नसबंदी केली तर त्या बाळाचं आयुष्य 4 ते 5 वर्षांनी वाढतं. बरोबर. एकदाही नाही केलं, नसबंदी केली तर बाळाचं आयुष्य वाढतं. आता आणि साधारणतः आम्ही खूप सारे पेट पॅरेंट बघतो ज्यांना वाटतं की जसं ह्युमनली हे इमोशनल कनेक्शन आहे, तसं ऍक्च्युली डॉग मध्ये नाही. त्यांना फिलिंग्स नसतात. डॉग मध्ये इमोशनल कनेक्शन नाही. फिलिंग्स म्हणजे त्यांना कळत नाही की आता ते त्यांच्याच फॅमिली, आता 2 डॉग आहेत समजा, त्याची पिल्लं झाली तर त्या पिल्लांबरोबरच त्यांचं मेटिंग होऊ शकतं. त्यांना नाही माहिती की आपली अच्छा, आपली दुधावरनं केलं ना बाळ, तर तिच्यासाठी तो तिसरा डॉगच आहे, त्याचं बाळ सुद्धा. असं आहे की 3 महिने दुधावर झोपायचं, नंतर तुम्ही दोघांना एकत्र सोडा आणि खायला द्या, तर ती तिच्या पिल्लाला भुंकेल की मला खाऊ दे. ओके. तर त्यांचं तेवढंच आहे, तेवढ्यासाठी तुम्ही तो त्रास तिला देता. आपण काही चुकीचं करत नाहीये नसबंदी करून, उलट त्या बाळाचं आयुष्य वाढवतो. आणि हे सगळं तुम्ही जेव्हा मांडता सोसायटीमध्ये, कधी कोणाकडून असं अपोजिशन भेटलंय ऑल द टाइम, किंवा हो, तुम्ही all the पोलीस आहे, time. तुम्ही हे नाही केलं पाहिजे, तुम्ही घरी बसलं पाहिजे, All the काम केलं time. पाहिजे, खूप वेळा, खूप वेळा. ऑल द टाइम आम्हाला याची सवय लागली, बिकॉज आम्हाला कळायला लागले की समोरच्याचा हात साधारणतः अप्रोच असणार आहे. आम्ही ते माइंडसेटने रेडी जातो की हेच बोलणार पण आहे. आमचं काम आहे पोलाइटली त्यांना अवेअर करायचं, समजावून सांगायचं. कधी पोलाइटली किंवा कधी ज्या भाषेत समजेल त्या भाषेत. समोरचा व्यक्ती जसा असेल ज्या भाषेत समजेल त्या भाषेत. आम्ही त्या मार्गावरची माणसं आहेत जिथे आम्ही माणूस तर सोडा, आम्ही प्राण्याला पण त्रास द्यायच्या ह्याच्यामध्ये नाही. बरोबर. ठीक आहे, जो आम्हाला उलट उत्तर देणार नाही आम्ही त्याला पण त्रास देत नाही. तर आम्ही स्वतः जाऊन कोणाला त्रास देणं हे आमच्या ह्याच्यात पण नाही पटत आणि आम्हाला ते संस्कार पण नाही. पण आता एखाद्याने ठरवलंच आहे की ह्याला बघायचंच आहे काय करायचं, तर मग तर मग आम्ही कायच करू शकत नाही. किंवा त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्या. अशी कुठली सिच्युएशन आली आहे, तुम्ही मध्यरात्री गेलाय, तिकडे हो. तुम्हाला अपोज झाले, म्हणजे तुम्ही कधी आयुष्यात विचार नाही केला तर मी आपण चांगलं काम करतोय, पण हे सगळं आपण करतो दुसऱ्यांसाठी, पिल्लांसाठी, पेटसाठी, म्हणजे आले आपल्यावरतीच. हे खूप मोठा एक प्रसंग झालेला मध्यरात्री. म्हणजे आम्ही मेडिकल मध्ये इमर्जन्सी होती म्हणून मेडिकल मध्ये चाललेलो आणि बदलापूर मध्ये आहेत नामांकित काही लोक जे तर ठीक आहे, आम्ही तिथे गेलेलो. तर त्यांनी ना हे मे बी मृणाल खूप छान सांगितलं, कारण तिच्याबरोबर आपला सगळं झाला आणि आम्ही नंतर तिथे आलेलो की काय झालंय बाबा, पण ती नीट सांगेल. आता बेसिकली असं झालं की आम्ही गेलेलो, मेडिकलला जात होतो, थोडं लेट होतं. इट वॉज अप्रॉक्सिमेटली 10:30-11 असं असेल, म्हणजे शॉप तेव्हा बंद झालं. तर आम्ही कोणच नसतं आमच्यावर, आम्हाला सगळं स्वतःच करावं लागतं. तर आम्ही म्हटलं सगळं बंद करून आरामात आपण जाऊयात. गेलो आणि तिथे काय झालं, एक माझं कॉन्व्हर्सेशन एखादा चालेल की मला हे दे बाबा डेअरीमध्ये. त्यांनी काय केलं, एका डॉगच्या पाठीत सळी टाक, आणि ती प्रेग्नेंट होती. ती प्रेग्नेंट होती आणि ती कळवळली. मी घेऊन पाठ माझी दाखवली आणि त्यांनी टाकायला एकच वेळ झाली. ती ओरडली म्हणून मी मागे वळले.
मागे वडे तर तो एक 11वीतला मुलगा असेल साधारणतः. त्याला मी विचारलं बाबा का केलं, तर त्यांची माइंडसेट आहे का, मी हिला खाऊ घालतो, उद्या मी हिला मारेल नाही तर खाऊ घालेल, हा माझा हक्क आहे, मला काय पाहिजे मी ते करेल कारण की मी हिला खाऊ घालेल. हे त्याचं उत्तर मला आलं. म्हणलं आज मी तुझ्या हाताचे पैसे टेकवले त्याच्याने तुझं घर चालणार, बेसिकली तू ते खाणार आहेस, आता मी तुला कितीही मारलं तरी माझा हक्क बनतो ना. तर तो बोला नाही ऐसा नाही होता, असं सगळं तो एक विषय झाला. परप्रांतीय माणूस होता तो. तर मग असं झालं आणि मला विचारलं गेलं तुम लोग हमारे बदलापूर में क्या कर रहे हो, मराठी मुलगी आहे रात्री 11 वाजता बदलापूरमध्ये काय करते, हा प्रश्न त्यांनी मला विचारला. तर मी मी तिथे थोडा प्रॉब्लेम झाला. हा मग थोडस आमचं बाचाबाची चालली होती ना, कोण शिव्या घालत होता किंवा काहीच नाही, फक्त असं होतं की विषयाला विषय लागत होता. तर त्याचे वडील आले, त्याचे जे वडिलांनी की पिऊन आले. हा ही वॉज कम्प्लिटली हाय ऑन हे, आणि खूप वेल टू डू माणूस होता, म्हणजे पूर्ण सोन्याने लदून आलेला तो. आणि तो आला आणि ही ट्राय टू हिट मी रात्री 11 वाजता. ऑलमोस्ट हिट मी. हा डायरेक्ट असं धरून हिट करायच्या ह्याच्यात होता, पट्टा काढलेला तो मारायला, पेलेला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही आवाज केला की तुझी हिंमत कशी झाली, आणि त्या माणसाला काहीच आयडिया नाही इकडे काय चाललंय. त्याला माहिती नाहीये जास्त. आणि त्याच्यानंतर आसपासचे त्याचे सगळे परप्रांतीय जे मित्र होते अप्रॉक्स 15 ते 20 माणसं आमच्या तिघींच्या अंगावर होते की तुम्ही रात्री बाहेर जाणार. आम्हाला क्वेश्चन तुम्ही बाहेर काय करता? आजूबाजूचे लोक नाही, त्यांच्या घरातले पण जे होते ना बायका, म्हणजे त्याची बायको मुलगी वगैरे, ते आम्हाला समजवत होते की वो पीने के बाद ऐसा ही करता है, छोड़ दो ना, छोड़ दो. त्याला म्हटलं भाई तू आमच्याबरोबर जर असं केलं तू दुसऱ्या मुलींबरोबर काय करत असशील. बरोबर. आणि आम्हाला असं झालं की ते इग्नोर नाही करतात कारण की चूकच काय होती आमची. आम्ही तुम्हाला शिवी घातली नाही, तुम्ही जे कृत्य केलंय सोशली, तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन केलं तर आम्ही विचारणार नाही तुम्ही ते का केलं. तुम्ही रस्त्यावर करता तर आमचा हक्क आहे, तुमची जे मालमत्ता नाहीये ती, तुमची बायको असती तर मी तुला विचारणार असं तू का करते, तो तुमचा प्रश्न आहे. कुत्रा तुझं काय आहे, रस्त्यावरच आहे, माझा पण तेवढंच त्याच्यावर हे प्रोटेक्ट करायचा. तुला फक्त त्याचा प्रश्नाचं उत्तर दिलं, तुझ्याकडे उत्तर नाही आणि तुला कळते की मुलगी तोंड चालवते, हे अपॅरेंटली त्यांचं माइंडसेट आहे की हिचे ओपिनियन कसे असू शकतात. तर त्यांनी मला सप्रेस करायचा प्रयत्न केला आमच्या तिघींना. मग पोलीस स्टेशनला कॉल वगैरे झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. पोलीस आले लगेच. स्टार्टिंगला पोलिसांना तो मिळालाच नाही. मग घरच्यांनी लपून ठेवलेलं त्यांना. मग आम्हाला थोडेसे आसपासच्या लोकांची मदत घ्यायला लागली जे पॉलिटिकली स्ट्रॉंग होते. आसपास आमची जी माणसं होती त्यांना फोन लावला गेला की असाचा विषय आहे. आणि त्यांनी पण म्हणजे करेज दाखवलं त्या गोष्टीचं की त्या गोष्टीला पुढे नेऊन ते पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन तिथे फोन लावून त्याला उचललं. मग ते आम्हाला हे करायला आले की बाबा या तुम्ही आणि आपण सॉल्व्ह करूया काय विषय तो. तर आमचा मेन मुद्दा असा होता की जिथे तो हे झाला काय बोलतात इन्सिडेंट, तिथेच आम्हाला न्याय द्या. पण त्यांचं म्हणणं होतं की ह्या गोष्टी आपण पोलीस स्टेशनलाच करू शकतो, इथे आपण तो गोष्ट नाही करू शकत. मग खूप रिक्वेस्ट नंतर आम्ही तिथे गेलो. मग तिथे आम्हाला विचारलं गेलं की तुम्हाला काय करायचं, तुम्हाला याच्यावर FIR करायची, NC करायची, काय करायचं. तर आमचं त्यांच्याकडे एकच म्हणणं होतं की बाबा आम्ही ह्यासाठी इथे आलो नाही, आम्ही इथे आमचं अस्तित्व घडवण्यासाठी आलोय, हे सगळं आम्हाला करायचं नाही. फक्त एवढी विनंती की ह्याने किंवा ह्याच्या आसपासच्या माणसांनी आमच्या आसपास भटकू नये, आमच्या दुकानावर नजरेत म्हणजे येऊ नये, तेवढंच आम्हाला बस आहे. आणि आम्हाला आमचंच गोष्ट करायला मोकळं सोडा, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि आसपासच्या व्हॉइसलेस प्राण्यांना त्रास देऊ नका, एवढं आम्ही त्यांच्याकडनं हे केलं. आणि मग तो प्रॉब्लेम झाला. त्या दिवशी जे झालं त्या रात्री पूर्ण रात्र मुली म्हणून आम्हाला खूप ते अनसेफ वाटलं. बिलकुल पण म्हणजे असं होतं की बाबा कोणीच नाहीये मदतीसाठी आणि कुठून पण हे लोक कसे आहेत, काय माइंडसेटचे आहेत, काय करतील सांगता येत नाही. पण बाकी लोकांचा सपोर्ट होता. पण तुम्हाला आम्ही ज्या सोसायटीत येतो तिथे मुलीला सोशली पण नाही बोललं जातं. येस, खूप आदराने बोललं जातं आणि आदर फील होत नसेल तरी तोंडावर दाखवायला लागतो. कारण की आसपासचे लोक इतके अवेअर आहेत की बोललं तरी समोरच्या कानाखाली पडून जाईल की तू तिला का बोलतो. एवढं प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट मधनं आम्ही आलो. आणि अचानक असं झालं की तो मारायचा प्रयत्न करून सुद्धा 4 लोक त्याला सपोर्ट करतात. हे जे दृश्य होतं हे इतकं म्हणजे वेगळं होतं, आम्हाला खूप अनसेफ फील झालं. आम्ही तर ठरवलं होतं की बदलापूर सोडून जाऊया.
हो इथपर्यंत आलो होतो आम्ही की आणि आपण खूप पूर्ण रात्र आमची ती गेली, जागलो आम्ही आणि हा. खूप ते आणि फॅमिलीला कसं सांगायचं आणि हे ते- आम्ही फॅमिलीला आणि फॅमिलीला सांगितलं, फॅमिली बोलतील हे सोडून निघून दे. या जे आहे ते. हा कारण आमच्या फॅमिली, आमच्या सगळ्यांच्या फॅमिली खूप छान आहेत आणि त्यांचा माइंडसेट वगैरे खूप म्हणजे छान कारण आहे. की आपल्या आई वडिलांचं हे नसतं की आपली मुलं आम्हाला चांगलं करावं, काहीतरी काय आमची करावं. आयडेंटिटी घडवायची आहे. बाहेरचं Yes. भानगड नकोच आहे. पण ना हे पण टॉपिक असले पाहिजे, कारण की आपली भूमी आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या पोरी ऐकणार नाही. नाहीत आणि ते मग बोललं आम्ही त्या पाहिजे. दिवशी हे ठरवलं की आमच्या बरोबर झाले, दुसऱ्या मुलींबरोबर नको व्हायला, तर त्याला ऍटलिस्ट ती ते समजवायला लागेल, त्याला ते की माफी मागायला लागेल त्याला की हे चुकीचं आहे. ऍक्च्युली आम्ही सोडून देऊ शकत होतो हा की ठीक आहे झालं बघूयात नंतर, कारण की आमचं ओळख नाही काय नाही, आम्ही एकदम नवीन आणि जे अपॅरेंटली आम्हाला वाटायचे की ओळखीचे आणि हे कामाला येतील हम्म. पण त्यांनी आलेच नाही. बिलकुल आहे. त्या दिवशी दिसलं की बाबा त्या दिवशी कळालं की आपण स्वतःला स्वतःच प्रोटेक्ट करू शकतो, दुसरा माणूस नाही येणार आहे म्हणजे प्रोटेक्ट. समाजामध्ये राजकीय नेते असतील किंवा जे स्वतःला पुढारी म्हणतात, हा. तर ते ज्यावेळेस गरज पडते माणसाला त्यावेळेस कोणी नाही, बरं नाही. मुलींच्या म्हणजे- केसमध्ये तर हात टाकतच नाही. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तुम्ही त्यांना मे बी Yes, approach केलं. हो, सगळ्यांना परंतु पाहिजे तो सपोर्ट त्यांच्याकडून मिळाला. पाहिजे. राजकारण हे राजकारण असतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं समाजकारण नसतं. नाही. राजकारण्यांना फक्त त्यांच्या मतांशी देणं घेणं हो. असं खुर्ची वाचवायची असते, त्यामुळे त्यांनी तिकडे थोडं कंट्रोल करायचा प्रयत्न केला नाही तुम्हाला. पण जो इन्सिडेंट झाला तो खूप चुकीचा होता आणि ज्या कोणी नराधमाने एका महिलेवरती, आमच्या बहिणीवरती हात उचलण्याचा प्रयत्न केला त्याला शिक्षा झालीच पाहिजे होती. तर त्या वेळेस त्याच्यावरती काय कानूनी कारवाई झाली, पोलिसांकडून काय त्याच्यावरती ऍक्शन घेण्यात शिक्षा घेतली. किंवा आपल्या बदलापूर मधल्या त्याला- पोलीस प्रशासनाने योग्य तो न्याय तुम्हाला दिला की नाही, या माध्यमातून आज समस्त महाराष्ट्रासमोर नाही पूर्ण देशामध्ये हा व्हिडिओ जाईल, ज्याच्यामध्ये कळून येईल की पोलीस प्रशासनाकडून कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसांना ट्रीट करण्यात येतं. बरोबर. ऍक्च्युली कसं होतं की त्यांनी पूर्ण प्रयत्न केला आम्हाला न्याय द्यायचा, बरोबर. त्यांनी सेटल पण करायचा प्रयत्न केला की जाऊ दे बाबा प्रकरण किंवा वाढवूया. काय हा, किंवा त्याला पण बोललं गेलं की तू कसला तुला माझे, हम्म. तू जेवढं कमवत नाही तेवढं तर हे कुत्र्यांना खाऊ घालतात. बरोबर. असं त्यांचं एक स्टेटमेंट मी खूप लक्षात ठेवलं की मला खूप मोटिवेशनल वाटलं ते हो, हो. की, आणि तो अननोन पोलीस आला होता ज्याला आमच्याबद्दल माहिती होती. ओके. तर ते माझ्यासाठी खूप नवीन होतं की त्याला आमच्याबद्दल माहिती आहे आणि त्याला हे माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात आम्ही तो हे करतोय. बरोबर. तर तो त्याला असं बोलताना बोलला की तुला माहित नाहीये, तू जेवढं कमवतोय जेवढं घालून फिरतोय सांग तेवढं तर ते कुत्र्यांना खायला देतात असं. बरोबर. तर त्यावेळेला त्यांनी खूप प्रयत्न केला, पण आम्ही नवीन असल्या कारणाने आणि आमचं ध्येय वेगळं असल्या कारणाने आम्हीच तो स्ट्रेच नाही केला विषय. आणि जे आमचं मुद्दा होता की आमच्या आसपास भटकू नको किंवा त्रास देऊ नको प्राण्यांना, हे साध्य झालं. हा. त्याच्यानंतर त्या माणसाला मी आज ताग्यात बघितलं नाही. आम्हाला पाहिजे होतं की आणि- माणसाला रिअलाइज व्हावं की हा. हे चुकीचं आहे, हा. तू कोणत्याच मुलीबरोबर हे आणि करू तो शकत प्यायलेला होता दुसऱ्या नाही. दिवशी तू बोलू त्याला- शकत होता दुरून राहून, तू बोल ना बाबा, तू हात नाही लावू शकत. आणि तो इतका प्यायलेला होता की दुसऱ्या दिवशी त्याला जेव्हा विचारलं की बाबा तू मारलंस, तो तर विचार. त्याला तो बोलतो मला नाही माहिती, त्याला माहिती. तो ती बोलते तर मारला असेल हम्म. असं तो बोलला. मग ही जी- त्याच्यात आज ही जी घटना झाली हा. की तुमच्या बरोबर असं रात्री या अशा पद्धतीनं तुमच्यासोबत ट्रीट करण्यात आलं, ते पण परप्रांतीय हो हो बरोबर. हो हो. तर ज्यावेळेस तुम्हाला हे तुमच्या कुटुंबाला तुम्ही माहिती सांगितली त्यावेळेस कुटुंबाची तुमच्या रिॲक्शन काय होती की बाबा नाही आता हे इथेच थांबवा आणि तुम्ही घरी या आणि काय ते काम तुमचे लग्न वगैरे करून देतो, तुम्ही तुमच्या संसाराला लागा, हे या गोष्टी तुम्ही कारण की हा माइंडसेट करा. पहिलं तर मला तुम्ही तिघांना फुल प्राऊड वाटतंय की तुम्ही आज स्टँड घेतलाय, कारण की आता तर हा स्टँड कोण घेतच नाहीये. आणि जे परप्रांतीय आहेत, कुठे पण असं म्हणजे तमिळनाडू बिहार आता आपण तर बघ सोशल मीडिया सगळ्यांना माहिती काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये, किती लोक बाहेरून येतात आणि इकडच्या लोकांना किती त्रास होतात. आणि जे तुम्हाला असं बोलतात की इकडं मी कशाला आली, पहिली मोठी गोष्ट आहे, आता कसं काय बोलू शकतात. आणि तुम्ही हा स्टँड घेतलाय आणि या देशामध्ये भारत देशामध्ये या महाराष्ट्राच्याच पोरी घेऊ शकतात, कारण की हा महाराष्ट्रात देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, माता जिजाऊंचा आहे, माता रमाईचा आहे, माता भीमाईचा आहे, माता लक्ष्मीबाईंचा आहे. तर तुम्ही हा स्टँड केला जो घेतलाय, आम्ही जे ऑडियन्स जे आता बघतायत की असं तुम्ही पण घेतलं पाहिजे. तुमच्या म्हणजे पूर्ण सोशल मध्ये तुमच्यासोबत काही झालं असेल तर तुम्ही कंप्लेंट करा, FIR करा, कारण की तुम्ही जर केला नाही तुमच्यासोबत जे झालंय ते होऊन पाठच्या जे पोरी आहेत त्याच्यासोबत पण काही नाही होण्याची शक्यता आहे. तर आता तुम्ही जे सोसायटीमध्ये अजून काय तुम्हाला त्रास होतो का सोशली, की तुमचं आता विजन काय आहे? आता तुम्ही 4 वर्ष तर केलीत कोरोनापासून 2025 साल आहे, पुढच्या 10 वर्षाचं 15 वर्षाचा तुम्ही तो बिझनेस बघता, आपण शार्क बरोबर. आले की तुमचं काय विजन आहे आता पुढच्या 10 वर्षाचं?
बेसिकली आमचं विजन असं आहे की आम्हाला प्रत्येक सेक्टरमध्ये एक्सप्लोर करायचं. ओके. आम्ही सर्व्हिस बिझनेस मध्ये पण होतो, आता आम्ही रिटेल मध्ये आहोत, आम्ही मॅन्युफॅक्चर मध्ये जायचा आमचा पूर्ण प्रयत्न चाललाय. मग असं करून आम्हाला एक साधारणतः आम्हाला एक एक्झाम्पल बनायचंय की करेक्ट वातावरण दिलं तर मुलीही खूप काय करून जातात. त्याच्यासाठी मुलगा नसायची गरज नाही. ओके. हे आम्हाला मेसेज पोहोचवायचं आहे, कारण की साधारणतः आपण कितीही चांगल्या घरात आलो किंवा काय, हे थोडस होतच. कुठे ना कुठे मुलगी शांत बस, जास्त मानसिकता हसू. लोकांची हो. झालेली झाली. आहे पाहिजे. ती एखादी बदलली मुलगी अरे तू ती कमवती अँबिशियस आहे, अरे तुला जेवणच बनवता येत नाही, मग फेल. ठीक आहे, अरे हेच नाही होते, हा. मग फेल. हे अजूनही आहे हा. आणि तेच आम्हाला बदलायचंय की फक्त हेच कामं नाहीयेत मुली, बरोबर. की आम्ही जेवण बनवणार, घर चालवणार, आपल्या पार्टनरचं करणार, त्याच्या आता आईवडिलांचं तरी करा, माझ्या आईवडिलांचं करा. समाजामध्ये आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया देखील काम करतात. ज्या दिवशी त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावता लावता तिचा खांदा वर येतो, तेव्हा तो पुरुष इन्सिक्युअर होतो. आता तुमच्या समोरच बोलते मी, पण तो पुरुष इन्सिक्युअर होतो. का होतो? कारण की त्याला जे खत पाणी आहे ते कायम असे की वीक आहे, ओके. ती वीक आहे, किंवा ती मुलगी आहे तर तिला एका पर्टिक्युलर पर्यंतच परमिशन तो त्याचा एक माइंडसेट परमिशन मिळते. हा. आज सुद्धा परमिशन मिळते की तू करू शकते, हा. किंवा सगळ्यांना विचार करायच्या आधी, तुझ्या आईवडिलांना माझ्या आईवडिलांना विचार, सगळ्यांना विचारून कर. हे जे आहे मुलांची नाहीये. मुलं आज ज्या दिशेने बोट ठेवतील त्या दिशेला त्याची बायको आईवडील आणि तिचे पण आईवडील त्या दिशेने पळतात. मुलींच्या बाबतीत तसं नाहीये. मुलींना आपल्या आईवडिलांची पण मांडायचंय, त्याच्याशी मांडायचंय, त्याच्याकडची समाजाशी पण मांडायचे, सगळ्यांची भांडून तिला तिथे तिचं वर्चस्व उभं करायचंय. ही आजची फॅक्ट आहे. दाखवताना काय दाखवतायत लोकांकडे मला माहित नाहीये, पण आम्ही पर्सनली जे फेस करतो त्याच्यामध्ये तर हेच आहे की अजूनही खूप बाकी पुढे अजून पण आपल्या सोसायटीमध्ये ती माइंडसेट जो आहे आहे. तो अजून तसाच आहे. Yes. काही बदल नाही. Yes. फक्त एन्व्हायरमेंट Yes. आधी गाव होतं हो. तर सिटीज झाले, हो, हो. पण तो माइंडसेट तेवढाच हो, राहिलाय हो. मुलींसाठी. हो. पण ते आता आम्हाला जर करायचंय तर मग ते भांडून का असे ना मग आम्ही ते करतो. असं होतं की बाबा आम्हाला करिअर करायचंय, मग ते आई वडिलांना कन्व्हिन्स करून मग पुढे जायचं. हा. पण कधी कधी म्हणजे कधी ट्राय करता घरी, म्हणजे घरी घरचे काम वगैरे करून परत तुम्ही बिझनेस मध्ये येता? कसं आहे माहिती का, ज्या घर सोडून राहू शकतात हा. त्यांना पोळ्या बनवणं आणि भाजी बनवणं हा मोठा विषय नाही. काहीच मोठा विषय प्रॉब्लेम हा आहे हम्म. की तू मुलगी म्हणून करावं लागणार आहे, हा प्रॉब्लेम. तुम्ही हे म्हणाल की सर्व्हायव्हल साठी करायचंय. आता आज आम्ही 4 वर्षापासून बाहेर राहतो, हा. कधी आम्ही बनवतो कधी कुक येते, पण आम्ही तर सुदृढ आहे. घरचं खातोय, 4 वेळेला पाहिजे ते बनवून खावतोय किंवा पाहिजे ते बनवायला लावतोय. ठीक आहे, पण हे जे प्रकार आहे ना, मुलगी म्हणून करावं लागेल, या कन्सेप्टची प्रॉब्लेम, बनवायची प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही. कन्सेप्ट की हा, तू मुलगी आहे म्हणून तुला बनवायचं, हा, मग तिथे आलं की मग ते असे आणि तू मुलगी आहे म्हणून तुला म्हणजे असं जेव्हा येतं ना की तू मुलगी आहे मग तुला जेवण तर आलंच पाहिजे ना. हा. बेसिक आहे, पोळी तर बनवता आली पाहिजे. तर हे थोडा प्रॉब्लेम आहे. असं पण बोललं की आता तुम्ही वेगळं राहताय तर तुम्हाला स्वतःच करता आलं पाहिजे, पण काय मग स्वतःच नाही करता येत मग उपाशी राहावं लागेल, मनासारखं खाता नाही येणार, तर तुम्हाला त्याच्यासाठी म्हणून शिका. हे असेल तर तो प्रॉब्लेम नाही. हा, स्वतःच्या सर्व्हायव्हल साठी शिका, स्वतःच्या पार्टनरच्या सर्व्हायव्हल साठी हे समजू शकतो. पण तुम्ही मुलगी आहे म्हणून तुम्ही गरजेचं करा. नाहीये मुलगी आहे म्हणून मग तिला या आलंच गोष्टी आल्याच पाहिजे. तिला आवडते तर करू देते, पण जर- तिच्यावर बर्डन नसलं पाहिजे की हा. बाई तू करच हे, हा. का तर तू मुलगी आहेस. हा. गरज नाही. तेच जर ते 20 मिनिटं भांडी घासायचे, ती जर बाहेर जाऊन त्याचे 4 रुपये कमवून आणू बरोबर. शकते, तर तिचं ते पोटेन्शियल बघितलं का नाही जात? हे आहे. मग तो प्रॉब्लेम अजूनही कुठेतरी कोपऱ्यामध्ये आम्हाला समाजाला face करायला दृष्टिकोन लागतो. बदलणं लागतो, गरजेचं लागतो. आहे. Yes. आणि नक्कीच आणि तुम्ही त्यांना तो दाखवायला- दृष्टिकोन बदलण्यासाठी एक समाजाला हा. प्रेरणा देणाऱ्या आणि जी बाहेर प्राणरागिणी आहेत. पण हा, हे आम्ही सगळ्या मुलींचा प्रॉब्लेम आहे. फक्त हे की आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली याबद्दल बोलायला. हा. रादर मी म्हणेल हे प्रत्येक मुलाला प्रॉब्लेम आहे. पण जे बाहेर राहतात तेव्हा कळतं की बाबा स्वतःला हे बेसिक करणंच आहे. बेसिक आहे की जेवण करणं, पोळ्या येणं, सगळं. कारण आपल्याला पाहिजे. आता आम्ही नॉर्मली असं नाहीये की बाहेर राहतोय तर मग जंक फूड खाणं वगैरे किंवा असं काय नाही. लोकांचा गैरसमज आहे थोडा की बाहेर राहतात मुलं मुली मग बाहेरचं खातात, पण आम्ही त्यातले नाहीये. जेवढे हाल होत असतील हा, तसं आमच्या नाही होत. आम्ही नॉर्मल वर्कआउट करून जिम वगैरे हा, आम्ही तेवढं खातो, आपण खातो. पौष्टिक सगळं खातो, छान राहतो. हो, सो असं काही असं प्रॉब्लेम मेसेज नाहीये.
जोपर्यंत हे बोललं जात नाही की तुम्हाला कळलं येस, हा इश्यू आहे. कळलं आहे तिथे प्रॉब्लेम. नाही नाही, हा माइंडसेट तर चेंज झालाच पाहिजे. पण आताच्या घडीला जे ऍज ए बॉय बोलतोय, हा. आजकाल पोरं पण करतात तुमच्या साईड. हल्ली आजकाल पोरं पण करतात. तेच आता म्हणजे पोरांनी ते काम करतात म्हणून हा माइंडसेट हळूहळू हा चेंज होईल. पोरांनी हो, पण हो. काल पोरं पण अशी पण पोरं आहेत ते डाळ बनवतात, हो नाही, नाही, करतात. डाळ हो, बनवतो, हो. डाळ बनवतो, भात बनवतो, कधी कधी मम्मीला हेल्प पण करतो. हो. पण त्या पोरांनीच हा माइंडसेट बदललाय. हळूहळू हा माइंडसेट देशभर पण बदलतो. माइंडसेट बदलला त्याचं ते समाजाचं तुमचं म्हणजे जिवंत उदाहरण आहे. नाही, ते क्रेडिट मला तुमचं, ते क्रेडिट त्यांच्या मम्मीला जाते. हा, कारण हेच तर मेन मुद्दा आहे की म्हणजे जी घरामध्ये जी आई असते, जी वाईफ असते, जे काय आहे म्हणजे पूर्ण घर, पूर्ण हा देश हा बायका सुधरू शकतात. पुरुष हे फक्त माध्यम आहे. बरोबर आहे. म्हणतात आता आपली भारतीय संस्कृती आहे, एका घराला जर घर पण आणायचं असेल तर एक स्त्रीच आणू शकते. त्या घराला जर खुराडा बनवायचा असेल तर एक स्त्रीच बनवू शकते. परंतु घराला जर घर पण आणायचं असेल तर स्त्रियाला मोकळेपणाने वावरू द्या, त्यांना स्वतःचा स्टँड घेऊ द्या आणि समाजामध्ये त्यांना बिनधास्त वावरू द्या. या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आणि याचं उत्तम उदाहरण आपल्या तिघी या आज आपल्या पॉडकास्ट मध्ये उपलब्ध आहेत आणि एकदम खंबीरपणे त्या सगळ्या गोष्टींशी फेस करून सगळ्या समाजाच्या घटकांशी या काय बोलतात 2 हात करून लढत आहेत आणि त्यांचं खूप विजन मोठं आहे. आणि त्या विजन साठी आम्ही तुम्हाला मनापासून आमच्या चॅनल कडून शुभेच्छा देतो. अजून एक गोष्ट, आता तुमचा पेट शॉप आहे ज्याच्यामध्ये कॅट्स, डॉग्स याचे सगळे फूड्स अवेलेबल आहेत. तर आता आपण मार्केटमध्ये बघतो की बऱ्याच प्रमाणे जे फूड्स आहेत ना त्याच्यामध्ये बोलतात ना काही इलिगली पद्धतीने पण विकले जातात, ज्यांचे मॅन्युफॅक्चरिंग किंवा एक्सपायरी डेट असते त्याच्यावरती चुकीचे लेबल लावले जातात, ते सेल केले जातात. किंवा त्याच्या आतमध्ये जे इंग्रेडियंट असतात तर ते प्राण्यांच्या हेल्थसाठी व्यवस्थित असतात. तर आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जे पेट्स लवर आहेत किंवा जे फीडिंग करतात किंवा ज्यांच्या घरी प्राणी आहेत त्यांना कुठले फूड्स वगैरे सजेस्ट कराल किंवा कुठले फूड्स चांगले आहेत. कारण बऱ्याच लोकांना काय होतं की चुकीचे फूड्स फीडिंग करतात आणि त्याच्यामध्ये जीवही बरेच गमावलेले आहेत. बरोबर आहे. तर यावर तुम्ही तुमचं मत मांडा प्लीज. पर्सनली असं वाटतं की कुठलं एखादा ब्रँड सजेस्ट करण्यापेक्षा मला असं वाटतं की जर का तुम्ही फीड करताय तर पहिले हे बघा की काय आहे त्या पाकिटामध्ये. म्हणजे एक पेट फूडचं पॅकेट आहे तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात नॉनव्हेज आहे, किती प्रमाणात त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट्स यूज झालेले आहेत, किती प्रमाणात कलर यूज झालाय, थिकनेस यूज झाले, सॉल्ट आहे का, किंवा हा बाय प्रोडक्ट म्हणजे कसं आहे की जे आपलं नॉनव्हेज इंडस्ट्री आहे चिकन किंवा ह्याची त्याचं जे उरलेलं पार्ट आहे जे माणूस नाही खाऊ शकत हे बाय प्रोडक्ट कन्सिडर होतं. ते बाय प्रोडक्ट यूज करून पेट फूड बनवलं जातं जे ऍक्च्युली एडिबल नाही तर त्याच्यापासून बनवलं जातं की फ्लेवर तर येणारच आहे, कुत्र्यालाच द्यायचंय असं सगळं असतं. पण जेव्हा एक पेट पॅरेंट किंवा एखादा फीडर फूड घेतोय तर त्यांचं हेच असतं की माझ्या पिल्लाला जे रिक्वायर्ड आहे न्यूट्रिशन ते मिळालं पाहिजे. सो आमच्याकडे जेव्हा कोण असं येतं न्यू असेल किंवा पहिल्यापासून पाळणारा कोणी प्राणी असेल आमच्याकडे जेव्हा तर आमचं सजेशन हेच असतं की पॅकेट द्यायच्या आधी बघा की आतमध्ये काय आहे. व्हीट असतं म्हणजे गव्हाचं पीठ असतं, कॉर्न, मैदा ज्याची गरज नाहीये त्यांना, किंवा मीठ असतं जे ऍक्च्युली प्राण्यांना चांगलं नाहीये कारण आपल्याला घाम येतो, मीठ बॉडीतनं बाहेर पडतं, कुत्रा मांजरांच्या बॉडीतनं पडत नाही, स्वेटलँड्स नसतात त्यांना. सो हे जे मीठ आहे त्यांच्यासाठी खूप घातक आहे, देणं चांगलं नाहीये. किंवा काही प्रोडक्ट्स मध्ये कलर खूप युज केला जातो. म्हणजे ओपन केल्यावर तुम्ही बघाल वेगवेगळे किबल्स जे आहेत ते वेगवेगळे असतात, ग्रीन, रेड, येल्लो. का तर आणि सांगताना हे मार्केटिंग केलं जातं की वेगवेगळे कलर्स आहेत, वेगवेगळे शेप आहेत तर जास्त आवडेल पेट्सना, आवडीने खातील. पण तसं नाहीये. जितके जास्त सिंथेटिक कलर्स युज होत आहेत तितकं ते जास्त हार्मफुल, हेल्थसाठी हार्मफुल आहे. सो आम्ही सजेस्ट करताना हे बघतो की तुम्ही जे पण घेता तुमच्या बजेटनुसार जा. आम्ही सांगणार नाही की तुम्ही 2000च फूड घेऊन द्या तरच तुमचं बाळ चांगलं राहील असं काही नाही. प्राण्यांना हेल्थसाठी किती न्यूट्रिशन आहे एक्झॅक्टली हे बघितलं बघा की न्यूट्रिशन किती आहे पॅकेटमध्ये. जर का नॉनव्हेज देताय तर किती प्रमाणात नॉनव्हेज युज झालंय, जर का नॉनव्हेज युज झालंय तर बाय प्रोडक्ट युज झालंय का रिअल मीट युज झालंय हे बघा. आणि बाकी जे ग्रेन्स आहेत ते जनरली अवॉइड करा कारण ते त्यांना गरजेचे नाहीयेत. आणि बेटर लाईफ साठी जर का तुम्ही हे नसलेलं ग्रेन नसलेलं फूड देत असाल तर जास्त बेटर आहे. बरेच फीडर ना त्याच्या
जे काय फिडिंग करतात स्ट्रीट्स वरती डॉग्स असतील हम्म, किंवा हम्म. कॅट्स असतील, तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ मी बघितलंय की बिस्किट्स, हम्म. तर त्याच्यामध्ये काही पार्ले टाकतात किंवा काही मारीगोल्ड वगैरे टाकतात. तर बिस्किट हे अॅनिमल साठी त्यांच्या हेल्थ साठी हार्मफुल आहे की? ऍक्च्युली बिस्किट तर नाही दिलं पाहिजे, कारण त्याच्यात आणि पार्लेजी तर असं म्हणतात की पार्लेजी तर कुत्र्यांचं फेवरेट आहे. मोस्टली फीडर पार्लेजी पहिल्यापासून देत आले. हो. पण पार्लेजी ऍक्च्युली ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये, शुगर आहे, जे नाही दिलं पाहिजे डॉग्सला. सो मोस्टली प्रेफरेबल नाहीये बिस्किट, हम्म. कारण काही शुगर पण आहे, मैदा पण आहे. पण काही लोक असतात की फिडिंग म्हणून नाही, थोडंफार कधीतरी एखादा कुत्रा आला बाबा, तर आपल्याला होतं की अरे माझ्याकडे आला, याला काहीतरी खायला द्यायचंय, पटकन काय घेऊन देऊ शकतो, तो बिस्किट घेऊन देऊ शकतो, इझिली अवेलेबल आहे. तर मग प्रत्येक जण काय पेट फूड जाऊन घेऊन देईल असं ऑप्शन नाही. आहे का? जर बिस्किट्स नाही तर आपलं इझिली अवेलेबल ऑप्शन आहे का? किंवा बिस्किट्सचा? पार्लेची बिस्किट तुम्ही जे म्हणलं की ते त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं, जे अॅनिमल्सला हेल्थसाठी हार्मफुल आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त ज्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी असेल हा. असं कोणते प्रोडक्ट तुम्ही देऊ शकता नॉर्मली. त्यांचे काही आता डॉग साठीचे काही बिस्किट्स पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ते तुम्ही देऊ शकता. आता नवीन नवीन आलंय की जसं पार्लेजीचं पॅकेट आहे तसंच 10 रुपीजचं डॉग बिस्किट्स पण आता ग्रोसरी शॉप्स मध्ये सुरू मारी होत. पण देऊ शकतो. विटा मारी वगैरे जे येतं. ओके, विटामारी वगैरे म्हणजे बिस्किटचं द्यायचं ते ज्यांना तर कोणाला द्यायचं. फीड्स करायचं असेल, बाबा हा डॉग्स आलाय माझ्याजवळ पॅकिंग, तुम्हाला असं वाटतं की सांग की हा मला येतो. जसं की आपल्या चॅनलचं नावच आहे अनस्क्रिप्टेड भारत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्क्रिप्ट नसते. तर ज्या पद्धतीची माहिती या तिघींनी आपल्याला दिली, तर ती परिस्थिती, सत्य परिस्थिती जाणून घ्यायला आपण डायरेक्टली त्यांच्या शॉपवर व्हिजिट करणार आहोत. चला आपण डायरेक्ट त्यांच्या शॉपवर चला. तर आता आपण आलो आहे त्या शॉपवरती. ऑल अबाउट ॲनिमल्सचे येते, तर आतमध्ये कसे पेट पाळले जातात, तर त्यांची कशी देखभाल केली जाते ते पाहत आपण बघूया. या. बोर्डिंग कसं असतं ते आपण बघूया. हे सगळे असे फूड्स इथे असे सगळे डॉग ते आजकाल बघा डॉग इथे व्यवस्थितपणे असं बांधण्यात येतं आणि त्यांचं सगळं व्यवस्थित त्यांना ट्रीट करण्यात येतं. म्हणजे इथे ब्रीड सुद्धा बोर्डिंग साठी देऊ शकतात. ते ब्रीड अवेलेबल आहे, खूप एकदम फ्रेशली त्यांना ट्रीट करण्यात येतं. तर ज्या पद्धतीने आपण पॉडकास्ट बनवला आणि पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रोडक्टबद्दल असेल, ॲनिमल्सबद्दल असेल, व्यवस्थित आणि मुद्देसूद माहिती या तिघींनी आपल्याला दिली. तर आपल्या पॉडकास्टचं जे नाव आहे चॅनलचं अनस्क्रिप्टेड भारत, तर ज्या चॅनलमध्ये कुठल्याही प्रकारची स्क्रिप्ट नाही आहे, सत्य परिस्थितीवर, सत्य घटनेवर आधारित आपण पॉडकास्ट करत असतो. तर यांचं जे आपण बघितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरंच असतं की म्हणजे सोशल मीडियावरती एक दाखवलं जातं आणि परिस्थिती वेगळीच असते, परंतु ती परिस्थिती खरी आहे की खोटी आहे ते अनुभवायला आपण त्या परिस्थिती जिथे आहे त्याचा शॉप त्या ठिकाणी आलो आणि बघितलं आपण. बोर्डिंगसाठी जे डॉग्स आहेत खूप चांगल्या पद्धतीने त्यांची केअर केली जाते. करण दादा हे आहेत जे नेहमी जिथे बोर्डिंगमध्ये तुम्ही कधीही या ते अवेलेबल तुम्हाला असतात आणि कुठलाही प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या प्रोडक्टची नॉलेज त्यांना अगोदर असतं. ते अगोदर विचारतात कस्टमरला की तुमच्याकडे कॅट आहे की इंडियन आहे की ब्रीड आहे, डॉग आहे इंडियन आहे का ब्रीड आहे, आणि त्याला सूट होईल असं फूड ते सजेस्ट करतात, कारण त्यांना पूर्ण डिटेल्स ऑलरेडी दिलेली आहे. तर आपण ही व्यवस्थित परिस्थिती अनुभवली, बघितलं आणि ही परिस्थिती तुमच्यासमोर आम्ही लवकरच घेऊन येऊ. आणि जे खरंच मनापासून प्राण्यांची सेवा करतात, ही सेवाच बोलायला लागेल, कारण ह्यांच्यामधून जो इन्कम आहे तो त्यांच्यासाठी कमी आणि प्राण्यांसाठी जास्त यूज केला जातो. तर अशा आपल्या बहिणींना नक्की सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.